सीईटी मध्ये कमबॅक पॉसिबल आहे. यस, यू कॅन डू इट. जे झालंय ते झालंय. आता नीट एक्झामचं काय झालंय याच्यावरती गप्पा मारत बसण्यापेक्षा सीईटी मध्ये तुम्हाला चांगलं कमबॅक करता येऊ शकतं, लक्षात घ्या. तर आता नीट नंतर एमएचटी सीईटी आता आपल्या समोर येऊन दस्तक देते आहे ना, समोर आहे. अगदी काही दिवसामध्ये ती होणार आहे. मग आता नेमकं काय करावं हा भाग आपल्या हातामध्ये आहे. जे झालंय ते झालंय, त्याला काय एडिट करता येण्यासारखं नसतं. ते लाईफ मध्ये युटर्न नसतो, रिव्हर्स गिअर नसतो, मागे जाता येत नाही. आपण काय करू शकतो, तर आता येणाऱ्या टप्प्यावरती आपला परफॉर्मन्स सुधारता येईल का, अजून काही चांगलं करता येऊ शकतंय का, आपण नेहमी हाच प्रयत्न करूया की वर्स्ट कंडिशन मध्ये सुद्धा बेटर परफॉर्मन्स कसा देता येईल. मित्रांनो, नीटची परीक्षा आता झालेली आहे. तरीही अजून बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या माइंडसेट मधून दोन गोष्टी जायला तयार नाहीत. हो, त्याच गोष्टी जे की 12वी बोर्ड एक्झामचा लागलेला निकाल, अर्थात महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा. देशभरामध्ये असं कोणाच्या सोबत झाले तर ते फक्त आणि फक्त महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांच्या सोबत झालेला आहे. आणि याची महाराष्ट्र शासनानं दखल घ्यायला नाही पाहिजे तर आणखीन दुसरं कोण घेणार आहे, लक्षात घ्या. पण असो, त्याबद्दल आता काय आपल्याला अधिक बोलायचं नाही. मुळात शनिवारी महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या बोर्डाने 12वीच्या बोर्डाने 12वीचा निकाल लावला, ठीक आहे. आणि लगेच सेकंड डेला संडेला नीट एक्झाम झाली. कोण्या माइंडसेटमध्ये विद्यार्थ्यांनी दिली त्याबद्दल एक सेपरेट व्हिडिओ आपण बनवलाय आणि त्याच्यामधून बरंचसं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न पण केलाय. आता आपल्याला त्याच गोष्टीमध्ये अडकून राहायला जमणार नाही. आता आपल्याला फोकस्ड राहावं लागणार आहे आपल्या पुढच्या टप्प्याकडे. येणारा जो आपला पुढचा टप्पा आहे तो अर्थात नीट एक्झामच्या नंतरचा एक महत्त्वाचा टप्पा विद्यार्थ्यांच्या लाईफ मधला, त्यातल्या 12वीच्या विद्यार्थ्यांच्या म्हणजे 12वी झालेल्या विद्यार्थ्यांच्यासाठीचा एमएचटी सीईटीचा, ठीक आहे. तर आता नीट नंतर एमएचटी सीईटी आता आपल्या समोर येऊन दस्तक देते आहे ना, समोर आहे. अगदी काही दिवसामध्ये ती होणार आहे. मग आता नेमकं काय करावं हा भाग आपल्या हातामध्ये आहे. जे झालंय ते झालंय, त्याला काय एडिट करता येण्यासारखं नसतं. ते लाईफ मध्ये युटर्न नसतो, रिव्हर्स गिअर नसतो, मागे जाता येत नाही. आपण काय करू शकतो, तर आता येणाऱ्या टप्प्यावरती आपला परफॉर्मन्स सुधारता येईल का, अजून काही चांगलं करता येऊ शकतंय का, आपण नेहमी हाच प्रयत्न करूया की वर्स्ट कंडिशन मध्ये सुद्धा बेटर परफॉर्मन्स कसा देता येईल. कारण आपल्या हातामध्ये तेवढंच आहे, लक्षामध्ये घ्या. मग काय करता येऊ शकतं त्यावरती आज मी बोलणार आहे, लक्षात घ्या. नीट नंतर एमएचटी सीईटी हे आपलं टार्गेट आहे किंवा तो आपला फोकस आहे. आता एक लक्षामध्ये घ्या, मुळातच काय झालेलं आहे, नीट परीक्षा पूर्ण झालेली आहे. म्हणजे आता हा भाग संपलाय आपल्या लाईफ मधला, ओके ना. तर म्हणजे संपलाय म्हणजे या वर्षासाठी तर तो संपलेला आहे. सो नीट एक्झाम झालेली आहे, ती परीक्षा पूर्ण झाली आहे. आता एमएचटी सीईटी काही दिवसात आहे, ओके. मग अशा परिस्थितीमध्ये अजूनही निकालाचा प्रभाव आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहे. 12वीचं ग्रुपिंग झालं नाही, फिजिक्स केमिस्ट्री बायो मध्ये प्रॉब्लेम आला, ठीक आहे. भानगडी भरपूर झाल्या आपल्यासोबत, लागली सेकंड डेला नीट एक्झाम झाली. असू द्या, नीट एक्झाम नीट नाही झाली, येडी वाकडी झाली, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मागचे 15 वर्ष शिक्षण क्षेत्रात काम करत असताना, ऍज अ टीचर म्हणून काम करत असताना विद्यार्थ्याच्या माइंडसेटला मी फार जवळून ओळखतो. असो, मग मनात अजूनही निकालाचा प्रभाव आपल्या आहे. पण एक लक्षामध्ये घ्या, याचा परिणाम काय होऊ शकतो लक्षात घ्या. सध्याची तुमची स्थिती काय आहे विद्यार्थ्यांची, की नीट बद्दल अजूनही बरेचसे विद्यार्थी ओव्हर थिंकिंग करतायत. लेट इट बी, अब छोड़ दो उसको. आता सोडून द्या त्या गोष्टी. जे झालंय ते झालंय, त्याच्याबद्दल आता ओव्हर थिंकिंग करून काही फायदा नाही. मैं ऐसा कर सकता था, ऐसा होना चाहिए था, दीज आर युजलेस स्टेटमेंट्स. आता ह्याला काही महत्वच राहिलेलं नाही. म्हणून आता एक कायम लक्षामध्ये ठेवायचं आहे, विद्यार्थी कुण्या फेज मध्ये सध्या, तर ह्या ओव्हर थिंकिंगच्या फेज मध्ये आहेत. त्यामुळे ओव्हर थिंकिंग करू नका बाबांनो. दुसरी महत्वाची गोष्ट, डोंट कम्पेअर युअर सेल्फ विथ अदर्स. स्वतःला इतरांसोबत अजिबात कम्पेअर करू नका, तुलना करू नका. आणि सगळ्यात महत्वाचं, आता हे तुमची परिस्थिती अशी आहे की ह्या सगळ्या नीट आणि 12वी बोर्ड, ठीक आहे, नीट आणि 12वी बोर्ड एक्झाम या दोन्हीचा एकत्रित परिणाम काय आहे, सीईटी बद्दलची भीती आणि तणावाची परिस्थिती आपल्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. बट डोंट वरी, एक लक्षामध्ये घ्या, आपण म्हणतो ना नेहमी, तर कधी कधी ते आपल्या लाईफ मध्ये पण वापरायचं हो, की हार कर जीतने वालों को बाजीगर कहते हैं, है ना. स्टेटमेंट काय फक्त काय सुविचार काय भितडावर लिहूनच ठेवायसाठी आहेत का, आपल्या लाईफ मध्ये पण त्यांना अप्लाय करायचं असतं. लक्षामध्ये घ्या, जे झालं ते झालं, लक्षात घ्या. कारण काय आहे, नीट एक्झामच्या थ्रू तुम्ही काय करणार आहे, एमबीबीएस असेल, बीडीएस असेल, बीएमएस असेल, बीएचएमएस असेल, वेटरनरी असेल, ह्याचं सिलेक्शन त्याच्यातून होणार आहे. परंतु माहित राहू द्या, फार्मा इंडस्ट्री तुमच्यासाठी वाट बघायला लागलेली आहे. एक म्हणजे काय डॉक्टर्स व्हायचं, अशातलाही काही भाग नसतो. पण ठीक आहे, आता तुम्हाला
फार्मा इंडस्ट्री आहे, बरोबर आहे. फार्मसीला ऍडमिशन तुम्हाला घ्यायचं असेल, ऍग्री मधले बरेचसे काही कोर्सेस आहेत, तिथे तुम्हाला फ्युचरमध्ये ऍडमिशन पाहिजे असेल तर हे तुम्हाला MHT CET महत्वाचे. महाराष्ट्रातले काही टॉपचे इंजिनिअरिंगचे कॉलेज आहेत, तिथं तुम्हाला जर चांगलं स्कोर करता आला तर त्या अँगलनी तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. तो भूल जाओ, जो हो चुका उसको छोड़ दो. ठीक आहे. तर लक्षात घ्या काय करावं लागणार आहे की ह्या मानसिकतेमध्ये तुम्ही असल्यामुळं काय निगेटिव्हिटी होऊ शकते, तुमचा फोकस तुटू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं आहे, तुमचा फोकस तुटू शकतो. अजून काय होऊ शकतं, तुमचा कॉन्फिडन्स कमी होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय होतंय तर परफॉर्मन्स डिरेक्टली डाऊन होत जातो. मॉरल डाऊन झालेला आहे ऑलरेडी विद्यार्थ्यांचं. मी साक्षीदार आहे या सगळ्या घटनांचा. ज्या वेळेला मी पहिला व्हिडिओ त्या ऑन द संडे, त्या रविवारीच मी जेव्हा पहिला व्हिडिओ बनवलेला होता, तिथं बरेचसे असे कमेंट्स आहेत विद्यार्थ्यांचे, लक्षात घ्या की चला कुणीतरी आमच्या बाजूनी बोललं किंवा खरंच सर असं झालेलं आहे, आमचं पण आता मॉरल डाऊन झालेलं आहे, आम्हाला काय करावं आम्हालाही सुचत नाही आहे आता. बरेच विद्यार्थी स्वतःला निगेटिव्हिटीमध्ये अडकवून घेत आहेत. सो प्लीज, नीटचा पेपर हा तुमच्या आयुष्यातल्या अनेक परीक्षांच्या पैकी एका परीक्षेचा एक पेपर होता. अँड दॅट सिंगल पेपर कॅन नॉट डिसाइड युअर फ्युचर. याच्यावरती विश्वास ठेवा. लक्षात घ्या, नुकसान खूप झालंय, आई एम विथ यू, मी तुमच्या सोबतच आहे, मला सगळ्या फिलिंग इमोशन्स कळतायत तुमच्या, लेकिन कुछ कर भी नाही सकते ना. आपण पाठपुरावा करायचा प्रयत्न करतोय, बघूया कुठं पोहोचतोय काय नाही माहिती नाही, पण आता आपल्या समोर काय ताट वाढून ठेवलेलं आहे तर MHT CET एक्झामचं ताट वाढून ठेवलंय. तिथला परफॉर्मन्स आपल्याला डाऊन जाऊ द्यायचा नाही आहे. आणि म्हणून उपाय सांगणार आहे आज मी तुम्हाला. सगळ्यात पहिली माझी तुम्हाला कंडिशन आहे किंवा माझी रिक्वेस्ट आहे की बाबांनो, आता माइंडसेट बदल करा. तुमचं माइंडसेट बदला. त्या विचारामध्ये तुम्ही आता अडकून राहू नका, कम्प्लिटली बाहेर या. लक्षात घ्या, परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे, तर आपण सुद्धा आता परिवर्तन करून घेणं आवश्यक आहे. लक्षात घ्या. आणि नीटचा जो चॅप्टर आपल्या माइंडसेट मधनं, नाव इरेज इट, डिलीट इट. नीटचा जो काही टॉपिक आहे त्याला डिलीट करून टाका, क्लोज करून टाका. ते नीटचं जे पेज आहे ते आता फाडून टाका. तुमच्या लाईफच्या बुकामध्ये, पुस्तकामध्ये नीट एक्झाम नावाचं जे पेज आहे आजच्या या वर्षासाठी फाडून टाका, त्याला बाजूला करून टाका. अख्खं पुस्तक जाळू नका, तेवढं नीटचं पेज तेवढं काढून टाका. लक्षात घ्या, जे झालंय ते ऍक्सेप्ट करा, जे झालंय ते ऍक्सेप्ट करा आणि त्याचबरोबर नवीन सुरुवात करा. हे मला या ठिकाणी आज आवर्जून तुम्हाला सांगायचं आहे. नवीन सुरुवात करा, नवीन सुरुवात करा. याचा अर्थ CET जी आहे ना, तुमच्या CET साठी फोकस्ड राहा, त्याच्यासाठी तुम्ही प्रिपेअर करा. लक्षात घ्या, फार थोडे दिवस आपल्याकडे राहिलेले आहेत. दुसरा उपाय काय आहे, स्ट्रॅटेजी बदल करा. आता बस झालं, बाहेर या आणि काय करा, दररोज मॉक टेस्ट द्या, मॉक टेस्ट द्या. ठीक आहे, रोज रोज प्रॅक्टिस करा, जमेल तितक्या मॉक टेस्ट रोज द्या. त्याचबरोबर जे काही मिस्टेक्स होत आहेत ना त्या नोट करा. लक्षात घ्या, लाईफ मधले प्रॉब्लेम जर आपण कागदावर नोट केलं तर 50% प्रॉब्लेम सुटत असतात. त्याच्यामुळं तुम्ही तुमच्या डेली किंवा घंट्यामध्ये तुम्ही काय करा, नोट करा काय मिस्टेक होऊ लागलेले त्या एक्झाम मध्ये, आणि रिव्हिजन स्मार्ट पद्धतीनं करत चला. ह्या सगळ्या पद्धती तुम्ही वर्षभर या मागच्या 2 वर्षामध्ये अडॉप्ट केलेल्या आहेत. कुठल्या पद्धतीने तुम्हाला जायचं हे सगळं परफेक्ट माहित आहे. आता तुमची कंडिशन हनुमानासारखी झालेली आहे, शक्ती खूप आहे, ऊर्जा खूप आहे, फक्त विसरून गेलाय. म्हणूनच मी तुम्हाला आठवण करून द्यायला आलो इथं, लक्षामध्ये घ्या. त्याच्यामुळं रिव्हिजन स्मार्ट पद्धतीनं करा, स्वतःला अशा चुकीच्या अँगलनी म्हणजे ढकलू नका. तिसरा उपाय सांगतोय तुम्हाला बेटा, डिसिप्लिन इज द माय अँड बाप ऑफ सक्सेस. लक्षात घ्या, आपल्या सगळ्यांना माहिती आहे डिसिप्लिन इज द मम्मी अँड पप्पा ऑफ द सक्सेस. लक्षात घ्या. आता तुम्ही काय करायचं आहे, हा माझा व्हिडिओ मोबाईलवरच पाहताय, मी व्हिडिओ मोबाईलवरच रेकॉर्ड करते, तरी पण माझा सल्ला आहे तुम्हाला, मोबाईल युसेज कमी करा, मोबाईलचा यूज कमी करा प्लीज. कारण आता आपल्याकडे 4-1 दिवस राहिलेले आहेत. लक्षात घ्या, ऑन कम्प्युटर तुमच्या एक्झाम होणार आहे, त्याचे टप्पे स्लॉट ठरलेले आहेत, टाइम टेबल बद्दल तुम्हाला सगळं माहिती आहे, मी काय गप्पा मारणार नाही त्याच्याबद्दल. मोबाईल युसेज कमी करा, सोशल मीडिया अवॉइड करा. आता इंस्टाग्राम, फेसबुक, इतर चाळे करणारे ऍप्लिकेशन सगळे ढकलून द्या, काही विषय नाही त्याच्यामध्ये. डेली फिक्स शेड्यूल ठेवा, दररोजचा शेड्यूल फिक्स ठेवा. जेवढे बी काही दिवस तुमच्या वाट्याला आता शिल्लक उरलेले आहेत त्याचा तुमच्या MHT CET साठी परफेक्ट यूज करून घ्या, असं माझं म्हणणं आहे. उपाय चौथा सांगतोय तुम्हाला, कारण आताच तुम्ही डिस्टर्ब झालेला आहात, फिजिकली डिस्टर्ब झालात, इमोशनली डिस्टर्ब झालात, प्रॅक्टिकली पण डिस्टर्ब झालेला आहात. पण टेन्शन घेऊ नका. एक दुसरं काय महत्वाचं आहे, झोप अतिशय महत्वाची. लक्षात घ्या, 7 ते 8 तासाची झोप तुमची होणं हे या काळात म्हणा, होय भले एक्झाम आहे पण एवढी झोप तुम्ही घ्या. बाकीचा फुल वेळ जो उरलेला आहे ना, म्हणजे साधारण 16 तासाचा वेळ आहे ना, तो कंप्लीट तुम्ही तुमच्या कामासाठी वापरा, तुमच्या अभ्यासाच्या कामासाठी वापरा. बाकी 7 ते 8 तास झोप परफेक्ट घ्या, कारण तिथं हिलिंग आहे, हिलिंग होत असते, आपण एकदा रिपेअर होत असतो, झोपेमध्ये आपण रिपेअर मोडला असतो. त्यामुळं हेल्दी फूड घ्या, झोप व्यवस्थित घ्या, हेल्दी फूड घ्या, आणि सगळ्यात महत्वाचं ह्याला ब्रेक द्या, माइंड शांत ठेवा.
माइंड शांत ठेवा, लक्षामध्ये घ्या. आणखीन काय करता येऊ शकेल? सीईटी मध्ये कमबॅक पॉसिबल आहे. येस, यू कॅन डू इट. जे झालंय ते झालंय. आता नीट एक्झामचं काय झालंय याच्यावरती गप्पा मारत बसण्यापेक्षा सीईटी मध्ये तुम्हाला चांगलं कमबॅक करता येऊ शकतं. लक्षात घ्या, एक एक्झाम तुमचं फ्युचर ठरवत नाही आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे कन्सिस्टन्सी इज नथिंग बट सक्सेस. कन्सिस्टन्सी इज नथिंग बट सक्सेस. सातत्य हे तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाणार आहे. मित्रांनो, माझा तुमच्यावरती फुल विश्वास आहे, कॉन्फिडन्स आहे. एक शेवटचा मेसेज देतोय तुम्हाला. काय मेसेज आहे लक्षात घ्या. काम माइंड मीन्स बेटर परफॉर्मन्स. आता स्वतःवर फोकस करा. तुमच्याशिवाय, तुमच्या आईबाबांशिवाय, तुमच्या फॅमिली शिवाय आता तुम्हाला काहीच नाही दिसलं पाहिजे. सीईटी शिवाय तुम्हाला दुसरं काहीच दिसायला नाही पाहिजे. हे कायम लक्षात घ्या. स्मार्ट वर्क करा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःवरती विश्वास ठेवा, कॉन्फिडन्स ठेवा. हे अतिशय महत्त्वाचं आहे. आलं लक्षात? कारण बऱ्याचदा आपण डिस्टर्बन्स फेजमध्ये आहोत किंवा बऱ्याचदा डिस्टर्बन्स फेजमध्ये झाल्याच्या नंतर जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या आतमध्ये बघत नाही, स्वतःवर फोकस करत नाही, तोपर्यंत काही खरं नसतं. म्हणून स्वतःवरती विश्वास ठेवा. यू कॅन डू इट. तुम्ही नक्की 100% चांगलं करू शकाल. हा पूर्ण विश्वास माझा तुमच्या सगळ्यांवरती आहे. कारण तुम्ही मेहनती बच्चे आहात, असे काही कच्चे नाही आहात, लक्षात घ्या. आणि मग म्हणून अशा मेहनती विद्यार्थ्यांचं भवितव्य हे उज्ज्वल असतं. आपण सगळ्यांनी या गोष्टी नक्कीच फॉलो कराल अशी अपेक्षा आहे. की कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची सीईटीची तयारी नेमकी कशी चालू आहे, लक्षात घ्या. तर भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, बाय.